तर मित्रांनो हे बघा फायनली आपलं 7 कप्याचं घावणं तयार झालेलं आहे. काय खड्यात कुरले. चला तर मित्रांनो 7 कप्याच्या घावण्याची टेस्ट बघूया आपण. तर मित्रांनो आपण फायनली पोचलो असो. काही तर तुमका दाखवते बघा. समोर लागली असा मडगाव सावंतवाडी दिवा. फटाफट क्रॉसिंग करून आपण जाऊया त्या साईडिक. चला गणपतीची तिकीट कन्फर्म नाही असा. बॉस सुटी इतलो ता पण कन्फर्म नाही असा. पण गणपतीक जातलो ता कन्फर्म असा मित्रांनो. बरोबर मा. चला तर जाऊया. नमस्कार मित्रांनो, सिद्धेश फेंद्रे ब्लॉग्स या माझ्या मालवणी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असा. तर आजचं वातावरण बघा गावातला. सकाळीच पाऊस लागून गेलो आता आणि मागचे 3-4 दिवस काही पाऊस लागाक नाही असा. त्यामुळे आजच गेले मुंबईहून. आता घरात जाऊन बघूया आई काय नाश्तो करता. चला. तर मित्रांनो हे बघा आई करता आता 7 कप्याचे घावणे. 7 कप्याचे घावणे तुम्ही खाल्लात काय कधी? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आमचं बेत असा 7 कप्याचे घावणे. हे बघा ह्या साईडिक 2 घावणे तयार असत. त्याच्यातले 2 मी आधीच खाल्ले इल्या. त्याच्यानंतर हय गोड खोबरा असा. या साईडिक पीठ असा. त्या साईडिक आपणाक लागत तेल असा. आणि आता करतो असं. अजून पण आम्ही सगळं जेवण आमचा आता चुलीवरच करतो. गॅस जरी असलो ना आमच्याकडे तरी जास्तचा आमचा 70% चुलीवरच असतं. गावात प्रत्येक घरात चूल ही असाच आणि त्यावरच सगळे लोक जेवण करतात. पावसाच्या आधी पूर्ण लाकडाची वगैरे सोय केली जाता. हे बघा हे हय थोडी लाकडं असत आणि अर्धी लाकडं असत आमची खोपीच. म्हणजे जेव्हा आपल्याला जितकी लाकडं लागतात ना तितकी 2-2 दिवसात 4-4 लाकडं आणायची आणि चुलीच्या बाजूक ठेवतो आणि हवी तशी वापरतो. हे बघा एक साईडी एका घावण्यात खोबरं आपण घातलेलं असा नाही दुसऱ्या साईडी. मागे पण एकदा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेलं होतं की फुल व्हिडिओ टाकतले असो. पण तेव्हा काय मला शक्य होक नाही तर काही कारणास्तव. पण पुन्हा तुमका दाखवलो व्हिडिओ. म्हणजे बोललेलो शब्द मी खरं केलं आहे. थोडं वेळ का होईना पण बोललेलो शब्द केले खरं. हे बघा हे 7 कप्याचे घावणे आईच्या हातचे. हे बघा असे ते का एकूण 7 थर लावले जातात. 7 कप्याचे घावणे म्हणजे ते का एकार पलटी मारून 7 थर लावले जातात. म्हणत ते का 7 कप्याचे घावणे म्हणतात. तर आपले 2 थर झालेले असत होय आणि ह्यो असा 3रो थर. बरोबर माई? तो कितवो थर हा? 3रो. जसं आता आपण 3रो थर टाकलो ना तसे 3, 4, 5 असे 7 थर टाकले जातात. तर कोकणात 7 कप्याचे घावणे खूप फेमस असत. आम्ही पण खूप वेळा खाल्ले. पण आता मुंबईत असल्यामुळे थंय काय खाऊकत गावणे आईच्या हातचा. मग जेव्हा मी येतोय मुंबईसून तेव्हा आई असतात आपल्या हातचा चांगले चांगले पदार्थ खाऊक घालता. हे बघा ह्या 3ऱ्या कापाक पण सेम आपण मगाशी जसं लावलं होतं ना खोबरा तसाच लावून घ्यायचा असा. आणि ते का पण त्याच घावण्यात पलटून घ्यायचा असा. बघा कशी पलटता आई.
थोडं तो गरम असतं त्यामुळे जरा चटके बसतं. त्यामुळे काळजी घ्या जेव्हा पलटतात तेव्हा, जर तुम्ही ट्राय केलात तर. किंवा आपण चौथो कापो घातलेलो असं असे 7 कपे आतले. 7चे 7 तुमका काय दाखवणं नाही असं. तर चला जेव्हा फायनल होतो तेव्हा दाखवते तुमका. ए खय ये दाखव कपडे दाखव शाळेचे. चिकू उठ मरे, शाळेचे कपडे दाखव. अरे उठ. लागतंय काय रे बातम्या ना हातात घ्या असा मोबाईल. ए चला टाटा. चला पप्पा चाललेत कामाक आता. ते बघा चिनूची आणि पण तयारी झालेली आहे. चिनू आणि शाळेत जातात त्यांना आपण सोडूया. झाली चिनू तयारी. हात खाली धर. हा चला रिक्षेत चढूक जाऊया. ए मोबाईल घेऊन कसलं राहुलं. चल खाना सुद्धा नाही का? अभ्यास केलं. चला तर त्यांना सोडूया. त्यांची रिक्षा येतली असा स्कूलमध्ये जाऊची. तर आमची चिकू आणि चिलू चालल्यात शाळेत. त्यांची रिक्षा आली आहे त्यांना नेऊक. तर त्यांना सोडूया आता. बघा ह्यो असा मित्रांनो शिरीष सोनुर्लेकर हसता. तुझं नाव काय? श्यान सगुंते. पूर्ण नाव सांग. श्यान सगुल सोनवरेकर. तुझं नाव सांग. माझे नाव श्री सगुल सोनवरेकर. तर मित्रांनो हे असं आमचे ह्यो असा चिकू आणि ह्यो असा चिनू. तर ते शाळेत जातात आता. तर त्यांची रिक्षा येतील. आता रिक्षेत आपण त्यांना सोडूया. आणि तुम्ही कधी येतलात शाळेतून? 4 वाजता. 4 वाजता येतील. दुपारी येतो जेवण. मग संध्याकाळी आम्ही कुर्ले धरून जाऊया. मग काय होता? थोडे मुशीत कुर्ले असं ते जाऊया हाडू. हो. होय डोक्यात वाटत जाईल. ए हा? बाबा. काय थय नाही कुरले. खड्यात कुर्ले थय. बघित काय सांगितलं लावू नको. ठाणे रे. खडे तुमका कितके कुर्ले खाल्यात तुम्ही? 5 कुरले खाली. हा 5. तुका धरूक तरी येतात कुर्ले काय रे. हे मित्रांनो पाऊस पण सुरू झाला. यांची रिक्षा आहे म्हणजे रिक्षेत आणि कोण कोण असतात रे? मारगाव आणि कबीर. भार्गव आणि कबीर. आमच्या मित्रांनो बघा पाऊस पण येलो आता. शाळेत जाऊक आणि पाऊस येलो. तर 4 दिवस काहीच पाऊस नाही होतो आणि थोडा आता वातावरण शांत केलेला पावसान थंडगार. चला बॅग काढा. रिक्षा येईल तुमची. तुझी बॅग खायची या. चला चला मित्रांनो चिनूची तुझी रिक्षा येईल चालली. पाटकडे सारखी हात बाहेर काढू नको. चला टाटा. संध्याकाळी बेगीन आहे या. कुर्ले धरूक जाऊया. चला टाटा. चला जाऊया. ती बघा काकी. तर मित्रांनो बघा फायनली आपलं 7 कप्याचं घावणं तयार झालेलं असा दाखवते तुमका. हे बघा हे का म्हणतात 7 कप्याचं घावणं. तर तो एका असे बघा असे 7 लेअर ते का ठेवलेले असत. असे 1 2 3 4 असे एकूण 7 लेअर असत. म्हणाच एका 7 कप्याचं घावणं म्हटलं जातं. तर तुम्ही खाल्ल्यात काय घावणं कधी? तर खाल्ला तर कमेंट मागा नक्की सांगा. आणि तुमच्याकडे ह्या पदार्थात काय म्हणतात? म्हणजे प्रत्येक गावात वेगवेगळा काहीतरी शब्द म्हणतात. तर तुमच्या गावात काय म्हणतात एका तर मला नक्कीच सांगा. चला तर मित्रांनो 7 कप्याच्या घावण्याची टेस्ट बघूया आपण. आईची आजची खायची गोष्ट एक नंबरचं असतात म्हणजे असतात. मुंबई काकांना खूप मिस करतोय.
पण असं गावा गेलंय ना की बरा बरा चांगला चांगला खाऊ गावता. मस्तच गावून झालं असा. चला तर सगळं गावनं खाऊन घेते, नंतर आपण परत भेटाया. तर मित्रांनो नेमकं माझी आजी दाखवा येत आहे. हे बघा आजी खाता खावं. नाश्ता केलंय करते काय माझी. तू आठवण येता काय नाही? येतात हा? आठवण येतात आठवण येतं. रोज फोनला येतली मागा. नातच म्हाका लायता रोज हा मी आज फोनला येते म्हणता. चला तर कर नाश्ता कर. आजी लाग येणार ना आजी एक लायता. आजी एक फोन लावा घेणार आहे मित्रांनो. फक्त फोन उचलू घेतात, मग ती आवाजावरती बरोबर ओळखतं कोण बोलता कोण नाही. हॅलो म्हटलं का लगेच ती बरोबर आवाज ओळखतील आणि बोलता. चल कर नाश्ता. काय का मित्रांनो गावाकडचं वातावरण. पक्ष्यांचं किलबिलाट आहे का? हे वेळी बघा मित्रांनो मस्त आम्ही घरभर लावलेले असे मस्त वाटतं खांब्यांका. हिरव्यागार वातावरण. तर मित्रांनो अंघोळ वगैरे झालेली असं आता मी आणि निखिल जातो असो आमच्या रेशन दुकानात तांदूळ आणूक. चला तर मग दाखवते. तर मित्रांनो असं आमचं बाजार मळगाव बाजारपेठ. हे बघा हे बघा पोरा शाळेत जातात. पोरांची शाळा असा 10-10:30ची. आणि हा आमचा असा हायस्कूल मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव. होय आम्ही 5वी ते 10वीपर्यंत शिकलो. 5वी ते 10वीपर्यंत शिकलो आम्ही या शाळेत. हे होतो. चला निश्चित आपण सरळ जाऊचा खाली तिकडनं रेशनचं दुकान. तर मित्रांनो हा असं आमचं रेशन दुकान. बंद कर. फिंगरप्रिंट लावतो लागता मित्रांनो. तो कोण धान्य घेतो ना त्याच्या एका सदस्याचं फिंगरप्रिंट लागतं तर धान्य भेटतं. तर मित्रांनो प्रत्येकी 3 किलो तांदूळ भेटतात. निखिलचे असं 4 जणांचे किती रे? 12 किलो. आणि गहू 8 किलो. तर गहू घेऊया आणि आपण जाऊया. तुमचे गाठ मारते का नाही ते? तर मित्रांनो गहू तांदूळ घेतलेले असत. डायरेक्ट चाललो होता घरात. चला तर मित्रांनो आज संक्रांत आणि गोडधोड केलेला असा घरात. तर ते दाखवते वाडी आज या तुळशीकडे. बघा वाडी ठेवलेली आहे सरळ आणि पाणी. चला तर आता वाडी दाखवून झालेली आहे असं आमची. जाऊन जेवूया. तर मित्रांनो जोक बघा. वाटाण्याचा सामारा, पालीभाजी, मुगाचा कडान, गावनो. तर मित्रांनो ही बघा भाजी लागवड केलेली असा. आई काय काय घातलं ह्या? लाल भाजी गेला मग भेंडी
काकडीची वेल मित्र दाखवते बघा. हे काय धाका देऊ मग उभी खोटी आहे ती हळद काय घ्या लागल्यात ते बघा मित्रांनो हळद लावली लागवड केलेली आम्ही सगळी नाही रे होय वांगर आमचो पाय धुते. ते बघा महाराज सगळी लाकडा थोडी रेती ठेवलेली असा बघा केळी. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय.